नमस्कार, मी आराध्य प्रशांत जाधव. मी गड्डू चिंकी हे कार्टून माझं खूप फेवरेट आहे. तर मी एक माझी फेवरेट स्टोरी आहे ती मी तुमच्या समोर साजरी करणार आहे. तर जेव्हा पण छोट्या मुलांच्या घरी कुणी पाहुणे येतात नाहीतर कुणी रिश्तेदार येतात, तेव्हा छोटे मुलं खूप खुश होतात आणि त्यांच्याशी लगेच मैत्री करतात. तर तसंच एका गावात गड्डू चिंकी ह्यांच्या घरी एक दीदी आली होती. तर गड्डू चिंकी ना हे रिमोट साठी भांडत होते. गड्डू म्हणत होता, नाही मला कार्टून बघायचं, आणि चिंकी म्हणत होती, नाही मला डिस्कवरी बघायचंय. तर असंच भांडण होत होतं. तेवढ्यात त्यांचे बाबा आले बाहेरून आणि म्हणाले, हे बघा मुलांनो, कोण आलं. मग गड्डू चिंकीने तर रिमोट साईडला ठेवला आणि दरवाजाकडे बघायला लागले. तर दरवाजावर एक दीदी होती. तर बाबा म्हणले, ही कोण आहे सांगा. तर गड्डू चिंकी खूप विचारात पडले की ही कोण असेल. बाबा तिचं नाव सांगायला जात होते, तेवढ्यात आई आली. आई म्हणली, चल रितू, चल आता तू थकली असशील ना, हातपाय धु आणि जेवायला बस. तर गड्डू चिंकी म्हणली की आई तशीच आहे, जर कोणी साधा आलं कुणी तरी बोलू पण देत नाही आम्हाला. तर बाबा म्हणले तिचे की तुम्हालाही माहित नसेल, आपली जी ममता आजी आहे ना, तिची ती लहान मुलगी आहे. ती नेपाळला तिचं कॉलेज असतं, ती तिथेच असते. तर गड्डू चिंकी म्हणले, हिचं नाव काय. तर तिचे बाबा म्हणले, हा हिचं नाव रितू आहे. तर गड्डू चिंकी म्हणले, आता हिच्याशी आपण मैत्री करूया. आणि गड्डू चिंकी जेव्हा तिच्या रूम मध्ये जायला लागली ना, तेव्हा आई आली समोर आणि आई म्हणली, तुम्ही कुठे जातायत. तर गड्डू चिंकीला समजलं की आई आली, आता काय म्हणायचं. तर गड्डू चिंकी म्हणाले की गड्डू चिंकीने गोष्टच बदलली. गड्डू चिंकी म्हणाले की आम्ही किचन मध्ये पाणी प्यायला गेला होता, पाणी प्यायला जात होता. तर आई म्हणाली, माहितीये तुम्ही कुठे जात होता, तुम्ही रितू दीदीकडे जात होतात ना, खबरदार तिथे गेला तर तिची उद्या एक्झाम आहे. तर बिचारे गड्डू चिंकी तिच्याशी मैत्री पण करू शकले नाही. मग त्यांनी गड्डू म्हणाला चिंकीला की चल आपण ना एक प्लॅन घेऊया. चल, गड्डूला जी पण पुस्तक भेटली ना, ती गड्डूने हातात घेतली आणि चिंकीने पण. मग हे दोघं जायला लागले आणि लिव्हिंग रूम मध्ये बसले दीदीच्या समोर. दीदी चष्मा गाऊन ते लॅपटॉप वर तिचं हे करत होती, एक्झामची तयारी. तेवढ्यात चिंकी म्हणली, किती खडूस आहे ही दीदी, साधा बघत पण नाही आपल्याकडे. मग तेवढ्यात आई येते आणि आई म्हणते, इथे काय करतायत. तर गड्डू त्याची बुक दाखवली आणि म्हणला, आम्ही अभ्यास करतात. तर आई म्हणली, जरा बुक दाखव. तर गड्डूनी बुक दाखवली. तर आई म्हणाली की, अरे